नमस्कार मंडळी, आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे बंटी एक्सप्लोर 0910. तर मी चाललो आहे कुठं आणि कुठं जाणार आहे, तर हे बघण्यासाठी तुम्हाला पूर्ण माझा ब्लॉग बघायला लागेल. आत्ता घरनं निघून आता मला झाडं फक्त पाहून तास पोचलो आहे. आता शेडूंग टोल नाक्यावर. हा बघू शकता माझ्या मागं शेडूंग टोल नाका. आणि मी फक्त घरातल्या एकच व्यक्तीला सांगून आता एकच व्यक्तीला फक्त सांगितलं, घरातल्या ती पण बबली दीदीला बोललो का दीदी मी अशा ठिकाणी चाललोय म्हणून. तर तो कुठला प्लेस आहे आणि कुठला काय ठिकाण आहे आणि कुठला तो हे आहे म्हणजे कुठला तो देवाचा ठिकाण आहे, कुठला देऊळ आहे, काय आहे. तर मी आणि इकडनं पनवेलपासून 180 किलोमीटर इतकं लांब असं ते देऊळ आहे. ते कुठलं आहे तर ते तुम्ही समजून जा आणि नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्ही. आणि मी तुम्हाला कुठं पोचलो आणि कुठं जाणार आहे आणि कुठं काय करणार आहे ते पण तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये मी दाखवणार आहे. आणि तिथं तुम्हाला मी पोचल्यावर दाखवतो. आणि माऊलीचं नाव घेतं, गणपती बाप्पाचं नाव घेतलं. आपल्या सोबत असणारी माऊली म्हणजे बघा, ही माझी माऊली. जस्ट निघतो आता. वाजलेत किती ते बघतो. आता वाजलेत 9:44 आणि आपल्याला पार करायचं आहे 180 किलोमीटर पार करायचं आहे. आणि ते कुठं पार करायचं आहे ते तुम्हाला मी दाखवीनच या माझ्या ब्लॉगमध्ये. अण्णा म्हणाला होता जिममध्ये की बंटी तू ब्लॉग टाकत नाही, तू बाहेर जातोस फिरायला, काय करतो ते टाकत नाही आता बोलतो. आता मागं टाकलेलं मी खोपूल ठिकाणी गेलतो, गगनगिरी महाराजांच्या मठमध्ये. ते पण एक्सप्लोर केलेलं मी. त्याच्यानंतर मी टाकलंच नाही. फिरायला जात होतो तरी सॅटर्डे संडे जायचो मी. आता कंटिन्यू आपले या पावसाळ्याच्या सीझनमध्ये आपले ब्लॉग चालू राहतील. माऊली सोबत आहे म्हणजे काय आपलं टेन्शनच नाही. त्याच्यानंतर मी तिकडे गेलो आणि तुम्हाला नाईट आऊटचा जो वरचा काही व्ह्यू असेल ना तो तुम्हाला नक्कीच या ब्लॉगमध्ये माझ्या बघायला भेटेल. आणि मी कुठं चाललो आहे, काय चाललो आहे ते बघण्यासाठी कंटिन्यू माझा ब्लॉग तुम्ही बघा. असं चला आता आपण पुढं भेटू. हेल्मेट वगैरे घालतो, ग्लोव्स घालतो आणि निघतो. भाषामध्ये आपले थोडा बदल वगैरे काय नाही का आगरीच बोली आहे. आणि आतिशकडनंच आपण शिकलेलो आहे का भाषा मेन म्हणजे आपली आगरी आहे. आगरी बंद झाली ना पाहिजे. नमस्कार मंडळी, ज्या सणाची आपण वाट बघत होतो तो सण म्हणजे तुम्ही बघू शकता आता माझ्या मागं. तो सण म्हणजे दाखवतो तुम्हाला. ज्या सणाची मी आतुरतेनं वाट बघतोय तो म्हणजे हा सण. घरातनं निघलो सुमारे 9:30ला, आता पोचलोय 2ला. आता जो काही व्ह्यू असेल तो तुम्हाला आता सकाळी मॉर्निंगला उठल्यानंतर आता जातो रूमवर जरा आराम करतो आणि मॉर्निंगला सकाळी लवकर उठून खंडेरायाचं दर्शन घेतो आणि तुम्हाला खंडेरायाची भेट पण करून देतो. चला सकाळी भेटूया. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. जस्ट फ्रेश झालं आणि आता निघणार होतं तर 10-15 मिनटामध्ये खंडेरायाच्या दर्शनासाठी. चला तुम्हाला आता पुढे गेल्यावर दाखवतो. आणि जिथं आम्ही रूम घेतली म्हणजे देवळाची जवळच घेतलेली आहे, कारण लांब चालण्या नकोसाठी.
आणि देऊळ कुठं आहे ते पण तुम्हाला दाखवतो तुम्हाला. चला दाखवतो तुम्हाला. चला पुढे भेटूया. चला आता पुढे गेल्यावर भेटू आपण. गणपती बाप्पा तू गाडी पाहिजे गाडी पाहिजे. चपला चपला कोठ्यावर रामा. भांडारा वटी भांडारा भा मासा दिला. अरे वो है बराबर, मैंने उसको सही इंसान के साथ छोड़ा है. सोनू बाईकची चाबी. बघू शकता कशा भंडाऱ्यांच्या विष्णूच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्त्या आहेत. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. इतकी गर्दी आहे का चालता चालता पण शूट नाही करू शकलो. कारण का भीती पण वाटते का मोबाईल पडेल काय पडेल. त्याच्यामुळं अर्ध्यातनं थांबून थांबून शूट करतोय. चला आता पुढे भेटूया.
श्री कैलाश रिकोड जय मला सदानंदाचा फोटो आणि व्हिडिओ काढायला भेटला नाही कारण का खूप गर्दी असल्यामुळे कॅमेऱ्याला सक्त मनाई असल्यामुळे एक फोटो क्लिक केलेला आहे तो तुम्हाला मी नक्कीच दाखवेल या व्हिडिओमध्ये. आता जातो खाली गेल्यानंतर नाश्ता वगैरे करतो आणि लवकरात लवकर घरी निघण्याचा प्रयत्न करतो. चला आता पुढे भेटूया. खंडोबा देवाची दुसरी बायको आहे बाणूबाई. चला आता खाली गेल्यावर भेटूया. एकूण जय मल्हार सदानंदाचा एकूण. सकाळी तुम्हाला मी दाखवली का कुठं चाललोय काय चाललोय ती व्हिडिओ दाखवला. आणि जेव्हा मी पहिलं सकाळी उठलो ना ती इथं रूम आहे बघा तुम्हाला दाखवतो मी थेट मंदिराच्या पायथ्यापाशी. इतकी गर्दी आहे ना का बोलून सोय नाही. जायला पण गर्दी आहे आणि येण्यासाठी पण गर्दी आहे. फुल गर्दी आहे. आणि मंगळवारी अंबाबाईचा दादा तुमच्या दोघांचं नाव सांगा. विशाल मेत्रे देवाचे भोळे भक्त बर का. त्यांनी तुम्हाला मंगळवारी आल्या बघा आपल्या घरी कार्यक्रम असला दारामध्ये आपण
पाहुणे रावळे वाजवून दारामध्ये जेवण जातं. चिडी मल्हारमध्ये धर्म करायचा. साधारण गोंधळ कडी तोडून ताई 750 रुपये असते. वाद्या मुरळी गुंडळी सगळे. आता रूमवर जातो, फ्रेश वगैरे होतो, नाश्ता करून घेतो. नाश्ता झाल्यानंतर 12, 12:30, 1 वाजेपर्यंत घरी निघण्याचा प्रयत्न करतो. घरी निघताना तुम्हाला मी दाखवेनच. नमस्कार मंडळी, चला आता घरी निघालो संध्याकाळची भेटी घेऊन. आता निघालो पुण्यामध्ये जातो. खोपोली, लोणावळा बायपास मार्गे डायरेक्ट उरण. आपण पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू. माझं चॅनलचं नाव आहे बंटी एक्सप्लोर 0910. या चॅनलला सबस्क्रायबर, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. त्याला विसरू नका. चला बाय.